लाडक्या बहिणींनो, तुमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे। प्रतीक्षेचा काळ अखेर संपला आहे। आजपासून म्हणजेच 11 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून वितरित करण्यात आलेला आहे। होय मित्रांनो, आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतो। सर्वजण विचार करत होते की हप्ता आज येईल, उद्या येईल, परंतु अखेर ती वेळ आता आलेली आहे आणि आज तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही बहिणींना मोबाईलवरती SMS देखील आले असतील, ज्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये जमा झाल्याची माहिती असेल। होय मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आजच्या दिवशी 3:03 1500 रुपये क्रेडिट झाल्याबाबतचा मेसेज आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे 1500 रुपये कसले आहेत तर लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहे। म्हणजे मित्रांनो, आज 3:03 सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। खूप दिवसांपासून महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते। शेवटी तो दिवस उजळलेला आहे आणि आज सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत त्यांनी आपले बँक खाते लगेच तपासून पाहावे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नसतील त्यांनी थोडं थांबावं, कारण की ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत आहे। पण एक गोष्ट आनंदाची म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र असणाऱ्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये हे जमा होतील। मित्रांनो, या ठिकाणी ऑगस्टचा हप्ता जमा करण्यासाठी शासनाकडून 2 दिवसांपूर्वी निधी वितरणाबाबतचा GR काढण्यात आला होता आणि त्यामध्ये 344 कोटी इतका निधी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी या ठिकाणी शासनाकडून वितरित करण्यात आला होता आणि आता शेवटी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, त्या GR मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट देण्यात आली होती की जे लाभार्थी या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहेत, अशा ज्या काही महिला असतील, आता त्यांना इथून पुढे या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारे लाभ दिला जाणार नाही। त्यांचा लाभ या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडून थांबवण्यात येणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी ज्या महिला खरोखर पात्र असतील अशाच महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी आजपासून ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे।